कोणाने भेटावं? दत्त महाराजाला भेटावं. मग त्याची भेट कशी होईल? त्याची भेट होण्यासाठी त्याचं स्मरणच करावं लागेल. तोपर्यंत नाही भेटणार. त्याच्या भेटीची आस लागली पाहिजे, त्याच्या भेटीची आवड निर्माण झाली पाहिजे, त्याच्या भेटीचा लळा लागला पाहिजे, त्याच्या भेटीचं प्रेम लागलं पाहिजे आणि त्यानं सांगितलेल्या मार्गावर आपण चाललो पाहिजे. बरोबर? आता त्यांनी सांगितलं देवानं, आपण देवाजवळ चालल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही अमरावती अकोला रोडनं या, माझी भेट होईल. पण आपण जर दुसऱ्या रोडनं चाललो त्याची भेट होणार नाही. आणि आपलं तसंच होत. देवाने जो मार्ग सांगितला त्या मार्गाने जर आपण चाललो तर देवाची भेट नक्की होईल. पण देवाने मार्ग सांगला एक ना, आपण चालत हवी, त्याच्यामुळे त्याची भेट होत नाही. आणि त्याची भेट नाही झाल्यामुळे जीव भरकट चालला कुठंतरी. नाही, महाराज वर्णन सांगतात बाबा, म्हणून जीव भरकट चालला. जीवाचा जीवाले समजत नाही मी का करता का करायला पाहिजे, त्याला सुचत नाही. म्हणून महाराज वर्णन करून सांगता बाबा, श्रीदत्त भेटावे जीवला का. मग श्रीदत्त भेटावे जीवला का, मग दत्ताचा जीवाचा का संबंध आहे? महाराज वर्णन करून सांगतात, दत्ताचा जीवाचा संबंध असा आहे, जीवाले नेण्याकरता दत्त महाराजाला पाठवलेला आहे. कृतायोगी आले हंस, कृतायोगी देव कलियुगी शारद आचार्य आनंद प्रभू जे महाराज वर्णन करून सांगतात की बाबा त्यातच का भेट व्हावी, त्याची याच्यासाठी भेट व्हावी कारण तत्वच जीवासाठी आला. बाकीचे अवतार आले, बाकीचे अवतार आले ना आपलं कार्य करून निघून गेले. अवतार उदंड होती सवेची या विलया जाती, तैसे नव्हे गा दत्तात्रय मूर्ती नाश कल्पांती होईना. महाराज बाबा अनेक अवतार झाले आणि अनेक अवतार झाल्याच्या नंतर ब्रह्मविद्येचे अनेक अवतार झाले, आपलं कार्य केलं निघून गेलं. पण जीवा करता कोणीच आले नाही. प्रत्येकानं आपापल्या कार्यासाठी आले, कार्य करून निघून गेले. फक्त जीवासाठी एक असाला जीवाकारने घेतला अवतार, कलियुगी आले. आणि कलियुगी आले की सह्याद्री गिरीश राहिले, त्रिदोषापासून सोडवितो भवबंधन व्यथा. भवबंधन व्यथा पुढचं पाठ किंवा मोक्षाच्या जाता. महाराज वर्णन करून सांगतात बाबा त्याच्यासाठी फक्त दत्तात्रय महाराज आले आणि त्यालाच करुणा आली, बाकीच्या इथे करुणा आली नाही. कारण तर त्याचा जीव आनंदापासून झालेला आहे. ते सर्व पाठ आहे एवढं आमच्या समोरचे श्रेष्ठ बसलेले आहे आणि सांगितलेलं आहे. म्हणून महाराज वर्णन करून सांगतात बाबा, सह्याद्रीशी जावे जीवन मुक्त व्हावे, श्रीदत्त भेटावे जीव लगा. जीवाचा जीवले एक सद्गुरुनाथ, तया विना आप्त कोणी नाही. महाराज वर्णन करून सांगतो बाबा त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. एकच असा आहे की तो असणारा या जीवाचा जीव लगाय. बाकीच्या सर्व देवतेनं बंधन त्या जीवावर टाकलेलं आहे. जीव तिथं शुद्ध होण्याकरता गेला, जीव तिथं शरण गेला, पण जीवाने तिथं उद्धारासाठी काहीच मार्ग सांगितला नाही. म्हणून त्याच्यासाठी महाराज सांगतात की बाबा त्या सह्याद्रीशी जावे जीवन मुक्त व्हावे, श्रीदत्त भेटावे जीव लगा. महाराज सांगतात. मग ठीक आहे, ते तुम्ही म्हणता एकच जीव लगायत, एकच जीव लगाय, एकच जीव लगायत. आमचे जीवलग काय कमी आहे का? आई आहे, वडील आहेत, बहीण आहेत, भाऊ आहेत, गणगोत आहेत, बाकीच्या आप्त मंडळी आहेत. महाराज सांगतात कोणीच नाही. अभंगाच्या धोतीचं सुखाचे हे जन दिल्या घेतल्या, सुखाचे हे जन दिल्या घेतल्या.
की बाबा तुम्ही म्हणताय जीवाचा जीवलग एक सद्गुरुनाथ आहे, मग बाकीचे आमचे नाही का कोणी? महाराज सांगतात बाबा सुखाचे हे त्यांना दिल्या घेतल्याचे अंत समयाचे नाही कोणी, किंवा दुःख समयाचे नाही. जगाचा जर विषय पाहिला आपण तर जगाचा विषय पहा, भक्ती करत असताना बहुतांश 70-80% 70-80% लोक जगाकडे पाहूनच भक्ती करत नाही. आम्ही जर दिंडीत गेलो तर लोक काय म्हणून, आम्ही बदलात गेलो तर काय म्हणून, मंदिरात गेलो तर काय म्हणून, माळ करत बसतो तर घरचे लोक माळच करत म्हणतात का, बाकीचे काम कवा करतो म्हणून. भीतीच्या पोटी आपण भक्ती करत, जगाचा धाक जास्त वागवता. महाराज सांगतात बाबा जगाची एक रीत आहे, बहु बोलू जाता म्हणती वाचाळ, न बोलता सकळ गर्वी म्हणती. तुम्ही जास्त बोलाल ना तोडाळ आहे म्हणतात, आणि नाही बोला तर गर्व आलं म्हणतात. एक एक वेळा आपण एखाद्या वेळेस जवळून जाते का बोला, आपण आपल्या चिंतनात चाला एवढं गर्व आलं का तुमच्याजवळ सर्व बरोबर आहे म्हणून. का जास्त बोला बोलतो होईन आता राहू द्या म्हणते, एवढं नव्हतं बोलायचं गडबड आहे. बोलायचे जा तरी अडचण, आणि नाही बोला तरी अडचण. म्हणून महाराज सांगतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन कसा आहे फक्त सुखाचा. चलती का नाम गाडी, तुमचं चालताय का मग चालू द्या व्यवस्थित, आणि थांबलं का थांबून द्या. जगाची रीत आहे, सर्व व्यवस्थित असतं तर सर्व जण राम राम नमस्कार देवदत्त सर्व गोष्टी. आणि आपल्या जवळचं थोडं कमी जास्त झालं की लगेच जवळून गेल्यामध्ये लक्षच नव्हतं आमचं तुमचं. हे जगाची रीत आहे. एखाद्या वेळेस अनुभव घेऊन पहा तुम्ही, 1 महिन्यासाठी मोबाईल बंद ठेवायचा आणि कोणाचाच संपर्कात घ्यायचा नाही. लोक नंबर डिलीट मारून टाकतात, गेला म्हणतात. फक्त आपल्याला वाटतं नाही हे माय ते माय गणपत मा कोणी कोणाचं नाही बाबा, लक्ष ठेवून.
जन हे सुखाचे, केवळ सुखाचे आहे. आणि आपली जे तळमळ चालू आहे फक्त सुखा करता चालू आहे. यानं सुख होईल, त्यानं सुख होईल, या वर्षी सुख होईल, पुढच्या वर्षी सुख होईल, त्याच्या पुढच्या वर्षी सुख होईल. नाही. महाराजांनी वर्णन केलेलं आहे, दुःख भानगडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज की बाबा आपण फक्त सुखाच्या आशेवर जगत आहोत. सुखाला शिखर सीतळ सुखाच्या अपेक्षावर जीवन जगत आहोत. पण सुख हे प्रारब्धानुसार आहे. त्याच्या आपण आरतीमध्ये तुम्हाला पाठ आहे ती आरती, संचित क्रियमाने जाळीलो ज्ञानाग्नित प्रारब्धाने देह जाते दूर केला अभिमान जय देवा गुरुराया. आपलं हे संचित क्रियमान आणि प्रारब्ध याच्यावर अवलंबून आहे. सुख याचं सुख नाही याचं हे सर्व आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे असा शास्त्राचा सिद्धांत आहे. सर्व प्रारब्धावर अवलंबून आहे. जर आपल्या प्रारब्धात जर सुख लिहिलेलं नसेल तर चांगल्या सुखाच्या माणसाच्या कपाळाला कपाळ आपलं घासलं का सुख नाही लाभत. सुख याच्यातच लिहिलेलं पाहिजे, नाही तर सुखासाठी अनेक अनेक प्रयत्न करणारे लोक आहेत. आमच्या भागात गरिबीची परिस्थिती आहे. आमच्या भागातले काही काही माणसं पुणे, मुंबई, हैदराबाद अशा ठिकाणी चुंगड्यात भाडे घेऊन गेले. होतं 18 5 वर्ष 10 वर्ष राहिले नाही जमलं. त्यांनी फोन केला, आता आम्ही गावाकडे येतात, आम्हाला असं वाटलं 2-3 ट्रक भरून माल घेऊन येईल, चुंगड्यातच भांडे आणले. ज्या पोत्यात भांडे बांधून दिले त्याच पोत्यात आणले, उलट कमी आणले देताना. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, पळत गेला कोकणात 3 पानं चुकला. वर्णन करायचे बाबा, पळसानं ठरवले 3 पानं जिथे गेलं तिथं 3 पानं येतात. आता हे 2 पानं कळले पाहिजे म्हणून कोकणाची बी उडत 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 कोकणात घ्या. आपल्या महाराष्ट्रातली बी कोकणात उडत उडत कोकणात गेली. गेल्याच्या नंतर ते बी लागले, झाड निघलं, तिथे 3 पानं सांगत आले. नशीब बदलण्यासाठी आपण कुठे जरी गेलो, नशीब नाही बदलत, नशीब बदलते सांगतात त्याच्यात. शास्त्र वर्णन करतात, तुम्ही कदाचित गुरुचरित्र ग्रंथ वाचला नसेल, वाचला 16वा अध्याय गुरुचरित्र, नरसिंह सरस्वती महाराजांचा गुरुचरित्र 16वा अध्याय 142 नंबरची ओवी. ब्रह्मदेवी आपल्या शिरे लिहिली असती दृष्टाक्षरे, गुरु संपर्क शिरे दृष्टाक्षरे शुभ होते. महाराज वर्णन करून सांगतात की बाबा संताच्या चरणावर नतमस्तक झालो आपण. एवढी ताकद त्या संतांमध्ये आहे का कपाळ लिहिलेलं पुसून डबल लिहायची ताकद संतांमध्ये आहे. एवढी ताकद गुरुमध्ये आहे. गुरु हा संत होळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना मार्ग नाही तुझा किंवा देव नाही तर पाहत बाबा. एवढं श्रेष्ठत्व गुरुमध्ये आहे. फक्त श्रद्धा असावी, सांगण्या मार्गावर आपण चालावं, आपल्या जीवनाचं कल्याण होते. म्हणून महाराज सांगतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे बाबा जगाच्या मागे कुठंच लागू नका. जग आहे, जगाची रीत आहे.
म्हणून जगाच्याकडे सुखाची अपेक्षा करू नका. जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे, जे आपल्या भाग्यात लिहिलेलं आहे, जे आपल्या प्रारब्धात लिहिलेलं आहे त्याच्यावर जीवन जगा आणि भगवंतावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि गुरुनं सांगितलेला जो बीज मंत्र आहे त्याचं स्मरण करा. जने सुखाचे दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही कोणी. अंतकाळ जर जवळ आला आपलं कोणी कोणाचं नसतं. काही वेळेस आपल्याला असं वाटते नाही आमचे मुलं आहेत, आमचे सोयरे झाले आहेत. महाराज वर्णन करून सांगतात बाबा हे कोणीच नाही सोडविना राजा देशाचा चौधरी अनेक सोयरे भले भले. महाराज सांगतात की कोणीच नाही सोडत. अंधकाळच असा आहे का त्या ठिकाणी कोणाचाही वशिला चालत नाही, संपत्ती चालत नाही. नाही तर तसं जर झालं असतं येऊन न्यायालयाला असं बाबा हे पोतभर नोटा घेऊन जा अजून मला 2-4 वर्ष ठेव. पण देवाने सांगितले तुमचे कागद आमचे कुठं चालत नाही. तिथं चालत फक्त नामस्मरण आपलं पुण्य, त्याच्या पलीकडे काही चालत नाही. म्हणून महाराज सांगतात की बाबा अंत समयाचे कोणी नाही. अंत समयामध्ये फक्त एक दत्त महाराज आहे. बाकीचे गणगोत जरी असले तर आपले अंत समयाचे नाही, फक्त तिथपर्यंत जलाने वाले लाखो मगर जलने वाला कोणी नाही. हजारो जण पेटवाले येईन आपल्याला, पण सोबत कोणी पेटणार नाही, आपल्याला एकटं जळायला लागणार. म्हणून कसल्याही प्रकारचा अभिमान ठेवायचा नाही, कसल्याही प्रकारचा कोणताही विषय जीवनामध्ये ठेवायचा नाही. जो आपला बीज मंत्र सांगितला आहे, बीज मंत्राचं स्मरण आणि कर्म चांगले ठेवा. जीवनामध्ये जर कर्म चांगले असते तर हाच मोठा परमार्थ आहे. फक्त कर्म आपले चांगले ठेवा. म्हणून जने सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत समयाचे नाही कोणी. महाराज सांगतात अंत समयाचं कोणीच नाही, फक्त एक दत्त महाराज आहे. ते म्हणजे कोणीच नाही का मग त्याच्या 4 सृष्ट्या सांगितलेल्या आहेत तुम्ही. कर्मसृष्टी, विकार सृष्टी, दिव्य सृष्टी, ब्रह्मसृष्टी ह्या 4 सृष्ट्या सांगितलेल्या आहे ना. 5 निरालंब सृष्टी सांगितलेल्या आहे. या 4 सृष्ट्या सांगितल्या तर 40 सृष्ट्यामध्ये कोणीच नाही का. त्यांनी सांगितलं 40 सृष्ट्यामध्ये कोणीच नाही. अभंगाचं दृश्य सृष्टीमध्ये या न्यायी घ्यावया अन्य देव कोणी. महाराज सांगतात बाबा या 4 सृष्ट्यामध्ये जर आपण पाहिलं तर 4 सृष्ट्यामध्ये दत्त महाराजा वाचून दुसरं कोणीच नाही. जीवाचा जर कोणी जीवलग संत फक्त एक दत्त महाराज. आपण या 4 सृष्ट्याचं चिंतन करा. या 4 सृष्ट्यामध्ये ज्यावेळेस जीव असणारा आनंदाच्या मांडीवर बसलेला होता आणि आनंदाच्या मांडीवर बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी विद्या जाऊन त्या जीवावर फाशी टाकितले. अविद्या, माया, दैवत आणि प्रपंच याचे फाशी टाकल्याच्या नंतर जीवाने मलिन केलं. स्फटिकासारखा शुद्ध जीव असणारा तरी मलिनत्व आलं आणि मलिनत्व आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं जोपर्यंत त्या सृष्टीवर जाऊन
हा मग शालन करणार नाही तोपर्यंत पुन्हा आनंदापर्यंत परत येणार नाही. मग काय करावं? ते जे शुद्ध करण्यासाठी कर्मभूमीवर न्यावं. आणि कर्मभूमीवर न्या म्हणल्याच्या नंतर जीव एका पदानं खाली आला. आज अमर सिद्धांतामध्ये किंवा अमर सिद्धीमध्ये वर्णन आलं. तर त्यावेळेस तो जीव असणारा 42 पदावर 41 पदावर, त्याच्यानंतर मग